नमस्कार, मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी बघा आज मस्त असं कारल्याचं लोणचं करणार आहे. त्यासाठी इथं मी कारलं, मिरची, लिंबू आणि लसूण घेतलेलं आहे. इथे एका पातेल्यामध्ये तेल गरम केले, त्यामध्ये लसूण, जिरे, मोहरी आणि मिरची टाकलेली आहे. आता ती तेलात थोडीशी परतायची. त्याचबरोबर लिंबू टाकलेला आहे बघा. आता मिरची, लिंबू एकत्र थोडं परतून घ्यायचं. बघा किती छान दिसतंय. तेलामध्ये फक्त तेलात करणार आहोत, पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही. आता त्याच्यामध्ये आपण हे कारलं टाकूया. कारलं मी सकाळी मीठ लावून ठेवलं होतं चिरून, आणि आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आणि आता बघा त्यामध्ये हळद आणि मीठ, फक्त एवढंच आपण त्यात टाकणार आहोत. आणि ते आता हळद मीठ सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान दिसते. आता फक्त आपण वाफेवर शिजवणार आहे. तर मी ते ताटली घेतली. ताटलीमध्ये आपण पाणी टाकायचं, पण ते पाणी आपण काय त्या पातेल्यात टाकायचं नाही. फक्त त्या पाण्याच्या वाफेने ती खाली कारलं शिजणार आहे. बघा ताटीतलं पाणी पण गरम झाले, पण ते पाणी त्यात ओतायचं नाही, ते बाजूला काढून ठेवू. आता बघा हे मी कारलं मस्त परतून घेते. बघा किती छान झालेलं आहे. त्याला अजिबात पाणी टाकायचं नाही, फक्त तेलामध्ये वाफेवरती शिजवायचं. ते 8 ते 10 दिवस सहज राहतं. बघा किती छान दिसतंय कारल्याचं लोणचं. त्यामध्ये बघा लिंबू, मिरची, थोडासा लसूण टेचून टाकला आहे. आता आपण पुन्हा झाकण ठेवू. थोडं कारलं शिजलेलं नाही, आणि मग आता बघूया. मी झाकण काढून घेते. आता पुन्हा आपण हलवूया. बघा अजिबात खाली लागत नाही, काही नाही. आपण झाकण ठेवतो, पाणी ठेवतो त्याच्यामुळे ते चांगलं शिजलं जाते. बघा लिंबू आहे, मिरची आहे आणि कारलं कसं दिसतंय मस्त असं. बघा कारल्याचं लोणचं तयार आहे.